Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जगना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। साई कला आविष्कार नाट्य संस्था भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुणे नक्षत्राचा दिन काव्यमंच यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी वर्गामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, कलासक्त नागरिक घडावे व भव्य अशी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी इंग्रजी सर्व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली। या स्पर्धेत संस्थेच्या वतीने चित्र रंगवण्यासाठी देण्यात आले। तसेच रंगवलेल्या चित्रातून उत्तम 3 क्रमांक बक्षीस समारंभ देण्यात आला। त्यांना गोल्ड मेडल व प्रत्येक सहभागीला आकर्षक 4 कलर प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। सलग 14व्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। गोंदिया, नांदेड, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, इगतपुरी, रायगड, ओतूर, साकोली, सिरोली, बुद्रुक, मंगळवेढा, इगतपुरी, सटाणा, नांदेड, चाकण, मोसी, नंदुरबार, भंडारा, पुणे जिल्हा, सिन्नर, जुन्नर, उरुळी कांचन, दौंड, खडकी, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपरी, काळेवाडी, निगडी, आकुर्डी इत्यादी अनेक विभागातून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। उत्कृष्ट शाळा सहभागाबद्दल राज्यस्तरीय सहभाग दौलत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यामध्ये स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय उरुळी कांचन, जय हिंद इंटरनॅशनल पब्लिक स्कूल कुरण, संत थॉमस इंग्लिश स्कूल मीडियम स्कूल खडकी पुणे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक, आर्टिस्ट डॉक्टर शांताराम कारंडे मुंबई यांनी या मनोगतात म्हटलं की साई कला आविष्कार नाट्य संस्था गेली 25 वर्ष अनेक प्रकारच्या माध्यमातून कलाकार घडवण्याचं काम करत आहे। भविष्यात सुद्धा या संस्थेतून गुणवंत कलाकार घडतील अशी अपेक्षा आहे। मी संस्थेची गेली 25 वर्ष जोडलो आहे। संस्थेची वाटचाल ही कौतुकास्पद पात्र आहे। निस्वार्थ भावनेने काम करणारे हे सर्व कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करत आहेत। महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज साई कला आविष्कार नाट्य संस्था श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान मुंबई पुणे नक्षत्रांचे दिन काव्यमंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 14वी भव्य राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्या आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या प्राध्यापक शीतल मालुसरेताई, मान्यवर आणि या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सोनवणे सर, उपस्थित सर्व जनसमुदाय आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मला जेव्हा सांगितलं गेलं, मुंबईहून यायला जरा खूप त्रास होतो। त्या ड्रायव्हर सुट्टीवर असेल तर अजून जास्त त्रास होतो। परंतु ज्यावेळी राजेंद्र सोनवणे कुठलाही कार्यक्रम घेतात आणि आवर्जून सांगतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक हक्क असतो आणि त्या हक्कामुळे त्या भीतीपोटी मुंबईतून सकाळी पहाटे उठून इकडे यावंच लागतं। हे त्यांचं प्रेम हे गेली 25 वर्ष आम्ही पाहतो। नक्षत्रांचा दिन काव्यमंच जेव्हा त्यांनी स्थापना केली त्या सुरुवातीपासून आजतागायत आम्ही एकत्र आहोत आणि अनेक त्यांचे चढ उतार मी पाहिलेले आहेत। परंतु विशेष म्हणजे कार्यक्रम घेणं सोपं असतं, कारण आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतो। आपलं घर चालवणं सोपं असतं, कारण दुनियामध्ये सगळेजण आपापलं घर चालवतात, संसार करतात। पण समाजामध्ये राहून समाजकार्य करताना एखाद्याला मोठं करणं खूप मोठं काम असतं, कठीण काम असतं आणि ते काम राजेंद्र सोनवणे 25 वर्ष करतायत। त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमचं मनापासून पहिलं अभिनंदन करतो। बेफान बडबडणं सोडून समोरच्याचं ऐकायचं असतं आणि नुसतीच खरेदी करण्यापेक्षा कधीतरी आपणही विकायचं असतं।
एकाच दिवशी नाही तर हळूहळू बदलायचं असतं. स्वार्थासाठी दूर निघून जाण्यापेक्षा अलगद आयुष्यात यायचं असतं. औषधाला स्वभावाला औषध नसलं नाही, स्वभावाला औषध नसलं तरी रोजच ते प्यायचं असतं आणि अधेरातला सोडून थोडं धीराने घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं आणि स्वभावातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. मीपणातला मी सोडून तिच्यातलं तिला जपायचं असतं. अहंकाराचा विचार करून आगीत त्यात टाकायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम करायचं असतं आणि मरत जगण्यापेक्षा जगत मारायचं असतं. मला या माध्यमातून एवढं सांगायचं की आपण जन्माला येतो, काहीतरी करतो, कोणी काही करत नाही आणि नशिबाने मरतो, निघून जातो. परंतु जो व्यक्ती कर्तृत्व आणि जिवंत असतो ते खरं जगणं असतं. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करून जायला पाहिजे, जेणेकरून मागचे लोक, जे पुढची पिढी आहे ती आपल्याकडून काहीतरी आदर्श घेईल आणि त्या आदर्शाच्या माध्यमातून समाज घडेल. अशा समाज घडवायचं आपल्याला काम करायचंय. समाज घडला तर पर्यायानं देश घडेल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आपण शांतपणे ऐकून घेतलं, मला मान सन्मान दिला आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्राध्यापक शीतल मानुसरे. संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला व्यासपीठ मिळावे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. अनेकांना सन्मान देऊन गौरविणे समाजातील चांगल्या माणसांना घडवणारी संस्था आहे. संघटन ही काळाची गरज आहे. विधायक काम करण्यासाठी संघटन आवश्यक आहे. जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रमाता जिजाऊंना मानाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्दा. स्वराज्याच्या यज्ञाचे ज्ञात अज्ञात मावळे धारातीर्थी पडले त्या सर्वांना मानाचा मुजरा आणि आधी लगीन कोंढाण्यात आली मग माझ्या रायबाचं असं म्हणून स्वतःच्या लेकराचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या मोहिमेवर जाणाऱ्या सुभेदारांना मानाचा मुजरा. नक्षत्रांचं देणं 27 नक्षत्रांच्या मांदियामध्ये चांदण वेदीचा शेला पांघरून कुठेतरी साहित्याच्या विश्वामध्ये वावरणारा एक रसिक म्हणजे राजेंद्र सर. राजेंद्र नावामध्ये बघा, राजा आणि इंद्र म्हणजे राजेंद्र. राजा म्हणून ज्याला म्हणावा असे राजेंद्र सर. खरं तर आमची ओळख बऱ्याच वर्षापासूनची, पण मधल्या काही का शेड्यूल इतका बिजी होता की सरांनी इतक्या वेळा आमंत्रण देऊन येता आलं नाही. पण रायगडला पुन्हा गाठभेट झाली आणि पुन्हा हे सगळं सुरू झालं. खरं तर साहित्य इतकी सगळी म्हणजे अगदी नाटकापासून साहित्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सर वावरत असताना सरांचा जो आलेख आहे 25 वर्षाचा तो उत्तरोत्तर उंचावतच गेलेला आहे आणि सर यशस्वीकारावर विराजमान आहेत. खरं तर गरुड भरारी घेण्याचं पळ असतं, पण ते पळ पंखामध्ये भरावं लागतं. सरांचे सगळे जे मित्र आहेत पण त्यांचा जो परिवार आहे, गोतावळा आहे, साहित्यिक परिवार आहे, यांनी त्यांना नेहमीच सहकार्य केलेलं आहे. सगळ्यात मोठं काळोखाचा सागर तर अफाट असतोच, काळोखाचा सागर तर अफाट असतो, पण त्यात प्रकाशाची पेटही असतात. मग आपणच ठरवायचं तर ते काळोखाच्या सागरामध्ये वाद जाणारा नावाडी व्हायचं की त्या प्रकाशांच्या पेटावरती सूर्यकिरणाची लागवड करणारा शेतकरी. बघा, प्रकाशांच्या पेटावरती सूर्यकिरणाचा लागवड करणारा शेतकरी आणि राजेंद्र सर तसेच आहेत की प्रकाशाच्या पेटावरती सूर्यकिरणाची लागवड करणारे शेतकरी आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. असा माणूस मिळणं दुर्मिळ. एखादी संधी येते, संधी कधीच ती बुरखा पांघरून किंवा पंखाळून येत नाही, ती नेहमीच सोनं पावलाने येते. फक्त त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, ते सगळ्यात महत्वाचं. आणि तेच सोनं करता आलं. आज खरं तर इतर 2 कार्यक्रम होते, पण ते कार्यक्रम तुम्ही या कार्यक्रमाला यावं लागलं कारण सरांचा फोन, सरांचे मेसेज, तुम्ही कार्यक्रमाला यायचं आहे म्हटलं की विषय संपला, यायचंच आहे म्हटलं की विषय संपला. सगळे कार्यक्रम मात्र या कार्यक्रमाला आले आणि येताना सोमोशी सर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार, त्यांच्या मुखातून जे अमृत, बोधामृत ऐकता आलं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आजचा दिवस हा अतिशय सुवर्ण योग असणारा अनमोल दिवस, कारण सरांच्या अमृतवाणीतून खूप काही ऐकता येतं. सरांचं तुम्ही आता जे काही थोडंफार 10 मिनिटं ऐकलं त्याच्यातूनच कळतं की सर किती सुंदर बोलतात. आणि हे सगळं समाजामध्ये वावरताना
समाजाचे देणेकरी असतोच, पण समाजाचे देणेकरी असताना समाजाचे हे ऋण फेडण्याचा कोणत्या माध्यमातून आपण कार्य करत असतो. आणि ते कार्य करत असताना त्या नक्षत्रांच्या देण्याने सर्व याच्या माध्यमातून फक्त सण त्यांचे सगळे सहकारी हे जे कार्य करत आहे ते कार्य खूप मोलाचं आहे. या कार्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा. आणि पुन्हा इथे येता आला, 2 शब्द बोलता आले, या कार्यक्रमाचा अनुभव घेता आला. अगदी शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, कवी आणि समाजातील विविध स्तरातील जे लोक काम करतात त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं साधी सोपी सरळ गोष्ट नसते. एखादा कार्यक्रम त्याचं आयोजन नियोजन करणं अतिशय अवघड असते. पण ही अवघड वाट सोपी करणारी माणसं अशी ध्येयाने झपाटलेली असतात, तेव्हाच असे इतिहास घडत जातात, इतिहासाची पुनरावृत्ती होते. ही लढाई, त्यांची साहित्याची लढाई अशीच उन्नती होऊ जाऊ, प्रगतीवरती जाऊ, यशोशिखरावर विराजमान हो. आणि आता जे मोठं संमेलन होणार आहे त्या संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा. त्या संमेलनाचा एक भाग मी असणार आहे. त्या संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा देतानाच आभाराचे भार नको, धन्यवादाचे वाद नको. कारण सर तुमच्या सगळ्यांच्या ऋणात मला आवडेल, मला तर हा आपलाच मंच आहे. या नक्षत्रांच्या देण्यामध्ये मी एक नक्षत्र आहे आणि नक्षत्र व्हायला नेहमीच आवडेल. कारण हा समूह असा समूह मिळणं फार अवघड आहे आणि या समूहाचा एक मी भाग आहे. त्यामुळे पुन्हा तुमच्या ऋणात मला आवडेल. मला तर धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कृष्णकुमार गोयल आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की अनेक मान्यवर मंडळीची दखल देऊन त्यांना गौरविण्यात हे समाज जिवंत ठेवण्याचं काम संस्था करत आहे. असे अनेक वर्षापासून जोडलं आहे. आज विद्यार्थी वर्गाला बक्षीस देताना आनंद होत आहे. मुख्याध्यापक, कला शिक्षक, विद्यार्थी यांना संस्थेच्या माझ्या हस्ते गौरविले आहे, याचा मला आनंद आहे. भविष्यातही संस्था अनेक कार्य पार पडेल अशी आशा आहे. 25 वर्ष कलेचा यज्ञ ठेवण्याचं काम या संस्थेनं केलं आहे. थांबाकाना हे पत्रक आणि हा पुरस्कार फार महत्वाचे आहे. या लहान मुलांच्या आयुष्यात एवढा मोठा पुरस्कार मिळतोय. मोठ्या जणांचा अजून मोठमोठे पुरस्कार मिळतील. तुमची कला अशी जोपासत राहा, त्याच्यावर प्रेम करा आणि नवीन चित्रकार व्हा. मुलांना एवढंच सांगेल. धन्यवाद. थँक्यू. आपल्या अंजू सोनवणे मॅडम इंद्राणी बँकेच्या संचालिका होत्या आणि तसंच या ठिकाणी विशेषतः उत्तम शिक्षिका आहे आणि गेले काव्यमंच परिवाराशी जोडलेल्या आमच्या मोठ्या भगिनी आहेत. पण विशेष त्यांचं असे की कॅन्सरच्या शेवटच्या स्टेपला सर तरीसुद्धा ते उत्साह आणि जवळजवळ 100 किलोमीटर प्रवास करून त्या आपल्या कार्यक्रमासाठी आले. त्यांना बाहेर अलाउड नाही आहे, पण आपल्या संस्थेवर प्रेम आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणी नक्षत्र गौरव पुरस्कार नक्षत्राचं काव्यमंचाकडून सन्माननीय अंजुताई सोनवणे मॅडम यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूयात. या कार्यक्रमात हरिभक्त पारायण प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोसी, पोलादपूर, वाळीबा पोपेरे बदलापूर, दत्तात्रय गायकवाड भोसरी, संदीप तापकीर चरहोली यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कवी रामदास अवचार सुपे, कवयित्री अंजू सोनवणे चिंचवड, कविवर्य प्राध्यापक उन्मेष सेकडे लातूर यांना नवक्षत्र देणं काव्यमंचच्या वतीने नक्षत्र गौरव पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं. यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक वसंत मोरे भोसरी, रावसाहेब पवार नाशिक, अक्षय पवार अहिल्यानगर, सौभाग्यवती मधुरा कोळी सोलापूर, यशवंत घोडे जुन्नर यांना देऊन गौरवण्यात आलं. तसेच राज्यस्तरीय गुणवंत बालकलाकार पुरस्काराने स्वराज सोसे यांनाही गौरवण्यात आलं. या प्रसंगी साईराजे पब्लिकेशनच्या वतीने कवी रामदास अवचार सोनसळी, कवी प्राध्यापक नरेंद्र पोद्दार शब्दभाव, कवयित्री ज्ञानेश्वरी पोळ मी एक एकांत कवी, कवयित्री दिव्यश्री सावंत अर्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून वृक्षपूजन करून डॉक्टर शांताराम कारंडे मुंबई यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक शीतल मालुसरे रायगड, हरिभक्तपरायण प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोसी पोलादपूर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक साई कला
आविष्कार नाट्य संस्था संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केलं. चंद्रकला किशोरलाल गोयल आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंचाच्या वतीने मी आभाळ भरून, पाऊस भरून, नक्षत्र भरून मी स्वागत करतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम दरवर्षी आपण घेत असतो. हे 14 वर्ष आहे आणि गेल्या वर्षी आपण अत्यंत अशाच प्रकारचा सोहळा संपन्न केला आणि त्या सोहळ्याला अनेक शिक्षक मंडळी लांबून लांबून उपस्थित राहिले. आज सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला लोक उपस्थित आहेत. म्हणजे फार गोंदियावरून लोक आलेली आहेत, अगदी यवतमाळवरून लोक आलेली आहेत, अगदी सोलापूरहून आलेली आहेत, मुंबईवरून आलेली आहेत. खूप आनंद वाटतो की या कार्यक्रमामध्ये सर्वजण प्रेम करतात संस्थेवर आणि म्हणून संस्था विशेषतः मला आनंद वाटतो की संस्थेला आपल्या यावर्षी 25 वर्ष आले. म्हणजे संस्थेचं सिल्वर जुबली वर्ष आहे आणि त्याचे तुम्ही आज साक्षीदार होणार आहात. त्याचा खूप आनंद वाटतोय. कारण सातत्यपूर्ण काम करणे ही खूप अवघड आणि जिकरीची गोष्ट असते आणि एखादी संस्था सुरू करणे आणि ती बंद कधी पडते हे सुद्धा माहीत नसतं. सुरू करता थाटामध्ये आणि बंद कधी पडली माहीत नसतं. पण आम्ही जी काय सुरुवात करतो ती पुढं सातत्यपूर्ण वाढत राहण्यासाठी सुरुवात करतो. म्हणून आम्ही या ठिकाणी 25 वर्ष आम्ही साजरा करतोय. गेले 25 वर्षात इतक्या काय घडामोडी, इतके काय प्रोग्राम घेतले की त्याची लिस्ट सुद्धा करायला गेले तर मला वेळ मिळणार नाही, एवढं काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे काम करण्याची ऊर्जा म्हणजे तुम्ही आहात. सर्व काम करत असताना इतके मान्यवर लोक या संस्थेवर प्रेम करतात, तुमच्यासारखे लोक सर्व प्रेम करतात. म्हणून हे काम करणे सहज सोपं झालेलं आहे. खरं म्हणजे या ठिकाणी नक्षत्रांचं देणं काव्यमंचाची संस्था जी हिला सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे दोन संस्थेचा 25 वर्ष म्हणजे माझं आयुष्य 50 वर्षे तेवढं मी काम केलेलं आहे. दोन संस्थेतून वेगवेगळी कामं केली. म्हणजे एका संस्थेला 25 वर्ष आले आणि सायकल आविष्काराला 25 वर्ष आले. फर्ग्युसनला जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट झालं त्यानंतर कलेची आवड होती आणि मी खरं म्हणजे अभिनवला पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं होतं. पण तिला खर्च आपल्याला झेपणार नाही म्हणून ऍडमिशन कॅन्सल केलं आणि मी MA BEd वगैरे बाकी सगळं एज्युकेशन घेतलं. म्हणजे पण कलेची आवड माझी होती ती काय जमली नाही का पूर्ण करायला. म्हणून ही कलेची आवड मुलांमध्ये उतरली पाहिजे. मी जेव्हा एक गाडगे महाराज अभियान राबवलं होतं आमच्या महानगरपालिकेने तर त्यावेळेस मी पालिकेला उपक्रम दिला की तुम्ही काय करा, गाडगे महाराजांचा विषयाची चित्ररंगभरण स्पर्धा घ्या. आणि पालिकेने त्यावेळेस 35,000 विद्यार्थ्यांना ती रंगभरण स्पर्धा राबवली होती आणि विनामूल्य. आपले सगळे कार्यक्रम आतापर्यंत विनामूल्य असतात. आणि त्यावेळेस लक्षात आलं माझ्या की ही इतकी सुंदर स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेला महानगरपालिकेला 22 महानगरपालिकेमध्ये पारितोषिक प्रथम क्रमांकाचे मिळालं. कारण का तर गाडगे बाबांच्या जीवनावरची रंगभरण स्पर्धा घेतली होती आणि त्या अभियानांतर्गत साई कला नाट्य संस्थेने शहरामध्ये 1800 पथनाट्य विनामूल्य केली होती. तर हे दोन मुद्दे वेगळे असल्यामुळे महानगरपालिकेला आपल्याला 5 लाखाचं बक्षीस मिळालं होतं. आणि जेव्हा मी गाडगे महाराजचा विषय शाळेमध्ये घेऊन गेलो, दुसऱ्या इंग्लिश मीडियम मध्ये गेलो तर मुलं म्हटली साईबाबा आहे का. मुलांचा दोष नाहीच आहे कारण त्यांना साईबाबा आणि गाडगे बाबा माहीतच नाहीये. मग मला लक्षात आलं की मुलांना एका थोर व्यक्तीच्या कार्याचा परिचय झाला पाहिजे आणि म्हणून मी दरवर्षी वेगवेगळे विषय घेतो आणि त्याच्यावर मुलांची स्पर्धा घेतो की ज्यामुळं मुलांना ती व्यक्ती तरी माहिती होईल. आता तुम्ही जर मुलं आता शिक्षकांनी पाहिले असेल की जे रंगवलेली चित्र आहेत तुम्ही सुद्धा कल्पना करणार नाही, कोरं चित्र दिलेत आणि त्यांनी जे आविष्कार केलाय त्यांनी रंगाचा इतका सुंदर आहे की बस रे बस. म्हणजे ही अनुभूती आणि चित्रकला हा विषय तर आता सरकारने बादच करून टाकलाय. शिक्षकाला बाद केलंय आणि विषय पण बाद केलाय. खरं म्हणजे खूप वाईट वाटतं. पण ते आपण मला सर आपल्याकडे सर चित्रकला सर्टिफिकेट मिळालं का सर? नाही वाटत मला. आपल्या कोणाला मिळालं नाही पण हे मुलांना ते मिळालं पाहिजे ही माझी त्यामागची भूमिका आहे. म्हणून आपण दरवर्षी गेल्या वर्षी चंद्रयान अभियान आपण घेतलं होतं यशस्वी. त्याला सुद्धा आपल्याला माहिती की त्या क्षेत्रातली स्पर्धेत जी घेतो आपण ते लोक आपण बोलवत आहोत. गेल्या वर्षी ज्यांनी अब्दुल कलाम बरोबर 12 वर्ष काम केलं असे सायंटिस्ट बोलले होते आपण, ज्यांच्या नावावर भारताचे 19 पॅटर्न रजिस्टर आहेत असे व्यक्ती आपण गेल्या वर्षी कार्यक्रमात बोलले होते. आणि आजचा या वर्षीचा विषय होता राजमाता जाऊ. त्या विषयाच्या संबंधित असणारे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तानाजी मालुसरे जे आहेत त्यांचे वंशज 13 या ठिकाणी उपस्थित मालुसरे जोरदार स्वागत करायचे. कारण आपण हा जो विषय घेतला तो म्हणजे राजमाता आणि त्या परंपरेशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभले. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक समाजसेवक
त्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या संस्थे सरचिटणीस खास मुंबईवरून आपल्याला भेटायला आले. लक्षात घ्या, डॉक्टर शांताराम कारंडे, आपण त्यांच्या सुद्धा जोरदार टाळ्यांचा प्रयत्न करूया. तसेच आमचे मित्र आणि जे जागतिक कीर्तीचे कीर्तनकार आहेत असे हबप आणि कॉलेजला प्राध्यापक आणि सिनियर प्राचार्य सुद्धा म्हणून त्यांनी अनेक काम केले, असे नावलौकिक लाभलेले रायगडवरून आणले. आणि खास आमच्या मॅडमसाठी सरांची फॉर्च्युनर त्यांनी म्हणजे या ठिकाणी कामे आणलेली. मला खूप आनंद वाटतोय. अशा आणणारे शाही माणसांना आणायचं म्हणजे शाही काम करावं लागतंय. आणि ती उणीव आमचे डॉक्टर रवींद्र सोमवंशी सर यांनी ती पूर्ण केली. मला खूप आभार वाटते सर तुमचं मनापासून की आमच्या मालुसरे मॅडमला तुम्ही राजेशाहीमध्ये आणलं आणि आम्हाला आनंद वाटला की राजांना आम्ही या ठिकाणी एक प्रकारे तुम्हाला सन्मानपूर्वक आणले. आणि या सर्व कवींना आणि या सर्व मुलांना एक काहीतरी प्रेरणा मिळावी, तुमच्यामुळे प्रेरणा मिळणार आहे. खरं म्हणजे सातत्यपूर्ण संस्थेचं 25 वर्ष काम करत असताना म्हणजे खूप आनंद वाटतोय. विविध उपक्रम राबवले. 2000 मध्ये आम्ही महापौर चषक स्पर्धा घेतली होती, पथनाट्य स्पर्धा. तर महाराष्ट्रातून 450 कलाकार त्या ठिकाणी आले होते. एका वेळी महानगरपालिकेचे 303 PCMT बस आणि 3 सुमो आणि जवळ 100 परीक्षक, 400 कलाकार अशी भव्य स्पर्धा दरवर्षी घेतली. महापौर चषक स्पर्धा, त्याला 35,000, 15,000, 10,000 असं बक्षीस दिलं होतं. ते पण 2000 मध्ये. त्या वर्षापूर्वी आम्ही एवढे मोठं केलं होतं. आणि शहरामध्ये एका वेळेस 19 चौकामध्ये पथनाट्य स्पर्धा सुरू झाली. त्याची फायनल या ठिकाणी पिंपरी झाली. तर ती मोठी स्पर्धा दरवर्षी आम्ही घ्यायचो. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असतो. हे महानगरपालिकेला आपण 2000 मध्ये सांगितलं तेव्हा सुरू केलंय. 5 जून जागतिक पर्यावरण दिन असतो. आणि आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये जे रस्त्याचे ते मोठे मोठे डिवायडर आहे त्याला 50,000 झाडांचं आपण या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून राबून ती जगवलेली आहे. तुम्ही आता शहराच्या बाहेर जर कुठं पडला तर तुम्हाला पिंपळाची झाडं दिसतील. पिंपळाची हडे का लावायची, त्याचा उपयोग काय, त्याचा कचरा का होत नाही, ते ऑक्सिजन का सोडतात, हे सर्व प्रोजेक्ट दिला. आणि शहरामध्ये आज आम्ही 50,000 झाडांचं संगोपन केले संस्थेच्या माध्यमातून. गाडगे महाराज अभियानातून आपण 1800 पथनाट्ये केली आम्ही. आणि स्वच्छता, प्लास्टिक कचरा किंवा ओला सुका कचरा आम्ही त्यावेळेस 2000 पूर्वी आम्ही जागृती केली. लोक आता शिकवून डबे ठेवला घराच्या बाहेर. आम्ही 2 वर्षापासून जागृती करतोय. खरं म्हणजे या ठिकाणी 104 वार्डामध्ये स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण कडेला बसा आणि पालकांना फक्त खुर्ची बसू द्या. कारण काहींना बऱ्याचशा शारीरिक समस्या असतात त्याची कल्पना आहे मला. मुलं तंदुरुस्त असतात. पुढे येऊन बसा बाळांनो. काही मुलं आहे ना स्वतःहून सांगायची गरज नाही. स्वयंशिस्त पालक संबंधी शिक्षकांनी त्यांना सांगा आणि पालकांनी समोर बसा खुर्चीवर. खरं म्हणजे आम्ही 1 वर्ष भव्य राज्यस्तरीय लावणी महोत्सव घेतला. लावणी महोत्सवामध्ये इतक्या जबरदस्त तारका तयार झाल्या. मराठीतल्या ज्या तारका ज्या आहेत तुम्हाला दिसतात तर त्याच्यातली तेजा देवकर आपली हिरोईन आहे. तेजा देवकर नाव ऐकले असे हिरो कुंकू वगैरे अनेक पिक्चर आलेले. तर ती आपल्या संस्थेची कलाकार आहे. त्यावेळेस जगदीश खेबुडकर माझ्या कार्यक्रमाला आले होते. म्हणजे लावणीवर मराठी भाषेवर प्रेम करणारे असे मोठे कलावंत या संस्थेला या ठिकाणी प्रेम केले. मी बाबासाहेब पुरंदरेला आणलेले. त्यानंतर माधव सानप पोलीस आयुक्त, भगवंत इंगळे दूरदर्शनचे केंद्र संचालक, अशी मोठी मोठी माणसं या कार्यक्रमाला आलेली आहेत. आणि त्यावेळेस लावणी महोत्सवातून अनेक कलाकार तयार झाले. आणि त्यानंतर मॅडम लावणी महोत्सव मी ज्या घेतला मुलींचा तरुणांचा, तेव्हा नंतर मग बाकीचे लावणी महोत्सवाचे कार्यक्रम आले. पहिला कार्यक्रम आपण लावणीचा आपण घेतलेला आहे मॅडम. आणि त्यानंतर गट किंवा अनेक प्रकारच्या म्हणजे सुरेखा पुणेकर किंवा अशी मान्यवरांच्या लावणी डान्स आले. आणि त्या लावणी डान्स मध्ये ज्या डान्स करणारे ज्या आता टॉपचे ज्या हिरोईन आहेत त्या आपल्या संस्थेच्या आहेत. खूप अभिमान वाटतो की आपल्या संस्थेने अशा प्रकारचे योगदान केले. खरं म्हणजे जवळजवळ 35,000 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही गाडगे महाराज अभियान राबवलं. आणि मराठी चित्रपट आम्ही बनवला. 38 मुलांची शाळा. तुम्ही युट्यूबला जर गेला तर मी मराठी चित्रपट बनवला. मी प्रोडक्शन मॅनेजर आणि मी मुख्याध्यापकाचा रोल केलाय. नवोदित कलाकारांना घेऊन इतका जबरदस्त पिक्चर केला. आणि माझी संस्थेची कलाकार तेजा देवकर ही जेव्हा हिरोईन होती त्यावेळेस मी तिला सांगितले की एक मोठा चित्रपट बनवतोय, त्यात तुला मेन मुख्य रोल देतोय हिरोईनीचा, तू येणारच का. आणि एकही शब्द न करता ती त्या चित्रपटासाठी आली. आणि जवळजवळ 4 महिने आमची शूटिंग चालली होती. आणि आता तो पिक्चर इंग्लिशमध्ये पण येतो, मराठीमध्ये प्रसारित झाला आणि थिएटरला आला. पण त्यानंतर इंग्लिश सुद्धा आम्ही तो पिक्चर आणतोय. तुम्ही पाहू शकता. या शहरामध्ये मी 2000 मध्ये MPC UPC सुरू केलं.
मी युपीसीचा अभ्यास केलेला माणूस आहे. माझं 1 मार्कावर माझी युपीसी गेली आणि वय संपलं होतं माझं. नाही तर मी आय एस अधिकारी असतो. मी आय एस अधिकारी आल्यामुळे तुम्हाला फक्त काम करता येतं का? मी आय एस अधिकारी आहे असं समजून मी समाजासाठी काम केलं, फक्त खुर्चीवर राहता. मी आय एस अधिकारीचा अभ्यास केला. पण मी त्या काळामध्ये 2000 मध्ये एमपीसी आणि युपीसी केंद्र सुरू केलं मोफत. त्यावेळेस हजारो पैसे घ्यायचे एमपीसी युपीसीचे. मी युपीसी आणि एमपीसी मोफत घेतले आणि माझे ज्या ऑफिसला आमचे राजेंद्र राजेपुरे असतील बहुतेक ते स्टँडिंग चेअरमन, त्यांनी पाहिलं की काहीतरी काम चाललेलं आहे. मला 6 लाखाची पुस्तकं दिली त्यांनी पालिकेच्या माध्यमातून. मी म्हटलं पुस्तक घेऊन काय करू, मी सांभाळणार कुठं? तुम्ही पालिकेच्या लायब्ररीमध्ये ठेवा. आणि महापालिकेला मी प्रोजेक्ट दिला की प्रत्येक 4 प्रभाग आहेत, त्या 4 प्रभागामध्ये आपल्याला एमपीसी केंद्र युपीसी केंद्र सुरू करायचे. तिथं 7-7 लाखाची मला पुस्तकं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आनंद वाटतो की इथं निगडी येथे या ठिकाणी एमपीसी केंद्र पहिले सुरू केलं. त्यानंतर दुसरं आपण भोसरीमध्ये सुरू केलं, मी राहतो तिथे. त्यानंतर तिसरं आपण सांगवीला सुरू केलं. आता चौथा इथं पिंपरीमध्ये सुरू होते. एका ठिकाणी 150 मुलं अभ्यासिका करतात. आणि कालच्या त्या कार्यक्रमामध्ये 127 मुलांनी यावर्षी एमपीसी पास केलेले. त्या एमपीसी हा युपीसी हा विषय आपल्या मुलांना खूप कमी आहे. 2% विद्यार्थी फक्त महाराष्ट्राचे पास होतात किंवा त्या परीक्षेला बसतात. त्याचा रिझल्ट 2% लागतो. आपल्या महाराष्ट्रातली 2% मुलं बसतात. मग त्या स्पर्धेसाठी आपण तयार झालं पाहिजे. मुलांनी केवळ फक्त अभ्यासाबरोबर या ठिकाणी मोठ्या पदाच्या कशा आपल्याला नोकऱ्या मिळते. तर शर्मा वर्मा वगैरे सगळे लोक तीच असतात. कधी एखादा माणूस असतो की जो एखादा मराठी माणूस आहे एखादा की जो फक्त म्हणजे एमपीसी युपीसी पास झाले युपीसी पास झाले. तुम्ही आय एस अधिकारी बनण्याचा प्रयत्न करा. विजन मोठे ठेवा, तुम्ही टार्गेट मोठे ठेवा. तुम्हाला निदान नाही युपीसी करता एमपीसी तरी पास होईल. आणि मी त्यावेळेस जे एमपीसी युपीसी पास झालेले जे महाराष्ट्रातले जे टॉपर जे त्यांना मी माझ्या क्लासला बोलवायचो. त्यावेळेस माझ्याकडे एवढे मानधन पण नसले. गाडी पाठवायचो, त्यांना हॉटेलमध्ये जेवण द्यायचो, जाताना 500 रुपये द्यायचो. आणि तुमच्या घरी तुम्हाला जेवण करायला लागेल म्हणून पार्सल पण द्यायचे. पण तुम्ही माझ्या मुलांना येऊन 10 मिनिटं तरी तुम्ही मार्गदर्शन द्या, तुमची प्रेरणा मिळू द्या. अशा वेगळ्या पद्धतीचं मी काम करत राहिलो. अनेक झी टीव्ही, NTV, मराठी चॅनल वगैरे सगळ्या दूरदर्शनला अनेक माझे आमच्या संस्थेचे प्रोग्राम झाले. त्यानंतर मी जवळजवळ 150 एकांकिका केल्या प्रेझेंटेशन. आम्ही 150 नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणले. 150 नाटकांचे प्रयोग आम्ही या ठिकाणी केले. त्यातलं बाबा लगीन असेल किंवा बायकोचा घोटाळा असेल, असे अनेक प्रयोग. आणि दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आपल्या संस्थेचे 1 नाटक असते. त्यातून हजारो कलाकार या ठिकाणी आमच्या संस्थेतून घडत गेले. खूप मला आनंद वाटतोय. कारण व्यवसायाची नाटकाची निर्मिती करताना आमचे मित्र डॉक्टर अभय कुलते असू दे, महेंद्र पवार असू दे किंवा अशी मंडळी, आम्ही काय करायचं, ड्युटीवर जायचो. सकाळी 10ला सगळेजण, पण सकाळी 7ला यायचो. 7 ते 10 आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ड्युटीवर जायचं. रात्री 8ला सुटल्यानंतर 8 ते 11 नाटकाची प्रॅक्टिस करायचो आणि घरी जायचो. म्हणजे असे व्यवसाय नाटकाची आम्ही रंगीत तालीम केलेली आहे आणि यशस्वी ते नाटकं केलेली आहेत. खरं म्हणजे दरवर्षी आपण या नाट्य स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो. मी गेले 16-17 वर्ष आपल्या संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तावाढ प्रकल्प राबवतो. म्हणजे मी तर पूर्वी काय करायचो, खेडोपाडी वाडी वस्तीवर एक रिक्षा करायचो, इथून पोतं भरायचं, एसटीने उतरायचो, रिक्षाला सांगायचं माझ्यावर दिवसभर फिरायचं, किती पैसे घेणार, 500 रुपये. हे 500 रुपये घे, दिवसभरच्या खेड्यातल्या शाळेत जायचं. मी एका ट्रस्ट कडनं काय केले, गणित, इंग्लिश, विज्ञान याच्यामध्ये मुलं नापास होतात म्हणून एक चांगल्या प्रकारे रायटरकडनं पुस्तकं लिहून घेतली आणि 100 रुपयामध्ये 4 पुस्तकं मुलांना लिहून द्यायचं. आज जायचो शाळेमध्ये, शिक्षकांना सांगायचं हे पुस्तक आहे मुलांना घ्या, 100 रुपयाला 4 आहे, दोघात घ्या, तिघात घ्या, चौघात घ्या, पण तुम्ही पुस्तक घ्या, अभ्यास करा. सुरुवातीला लोक काही रिस्पॉन्स देत नाही, पण हे ज्या पुस्तकं ज्या लोकांनी घेतली, 2 लोकांनी 4 लोकांनी, तेव्हा लक्षात आलं की पुस्तकं चांगली आहेत. शिक्षक ते रेफर करायला लागले. आणि मी ज्या नेक्स्ट टाइम दररोज जायचो तर शिक्षकांना वाटलं की पुस्तकं परत मिळणार नाही आपल्या मुलांना, तर ते विकत घ्यायचे. म्हणायचे की मी आमच्या मुलांकडनं नंतर पैसे घेईन. आणि अशा प्रकारे जवळजवळ 350 शाळेंवर मी हा प्रोजेक्ट राबवला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश मिळालं. आपण दरवर्षी जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भोसरी परिसरातल्या जे 10वीला पहिली मुलं येतात, 10वीला पहिलं येणं हे सोपं नाहीये. आणि जी मुलं पहिली येतात त्यांचं शाळेला आणि बाकीच्या लोकांना काही घेणे देणं नसतं, पण त्या मुलांना त्याची गरज असते की 10वी नंतर पुढे काय करायचं, ते मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून मोठमोठे वक्ते मी 10,000 रुपये मान देऊन मोठमोठ्या नाट्यगृहामध्ये त्यांना बोलवलं, 10वी नंतर काय करायचं. माझ्या 90% मुलाला प्रश्न तोच आहे आणि 35%ला तो प्रश्न आहे की आम्ही पुढे काय करायचं. तर आपण दरवर्षी गेले 15-16 वर्ष 10वीत येणाऱ्या 5 मुलांचा दरवर्षी सत्कार करतो, मुख्याध्यापकाचा सत्कार करतो. हे सातत्यपूर्ण गेले काम चालले आणि त्यामुळे आम्हाला चांगले विद्यार्थी पाहायला मिळाले
आणि सहभागी व्हायला मिळालं. गेली 14 वर्ष आपण ही स्पर्धा घेतोय. दरवर्षी या स्पर्धेचा आकडा वाढतोय. आता सत्कार घेण्यामध्ये आमचे मोरे सर उपस्थित आहे, त्यांना माहिती आहे की आपलं 10वी सत्कार किती चांगला कार्यक्रम असतो. खरं म्हणजे हा जो 14वा वर्षाचा कार्यक्रम आहे, 14 वर्ष म्हणजे 1 तप आणि 2 वर्ष अज्ञातवास, तेव्हा फळ मिळतं. म्हणजे रामायणाच्या नियमानुसार नाही का. 12 वर्ष तप आणि 2 वर्ष अज्ञातवास. ऍक्च्युली 14 वर्ष आली आणि 14 वर्षानंतर तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच मला फळ मिळाले, समाधान मिळाले. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सातत्यपूर्ण मला वाटतं सुरुवात केली तेव्हा खूप कमी शाळा होत्या. आता उत्स्फूर्तपणे शाळा सहभागी होत्या. समजा आता आमच्या सोलापूरच्या कोळी मॅडम असू दे किंवा नाशिकचे पगार सर असू दे किंवा अहिल्यानगरचे आपले पवार सर असू दे, म्हणजे त्या भागामध्ये त्या संबंधित जिल्ह्यामध्ये त्या शाळांना महत्व पटवून दिलं आणि त्या शाळांनी सहभाग घेतला आणि यावर्षी चांगल्या प्रकारे या ठिकाणी राजमाता जिजाऊंच्या स्पर्धेला छान प्रकारे यश मिळालं. म्हणजे सुधर मानवा झाडे लावू या घरोघरी, सुधर मानवा हे नाटक 7वीला असताना मी खिडकीत येणं असं लटकून नाटक पाहिलं बरं का. नाटक शाळेत मला घ्यायचे नाही ना, कारण सगळे शिक्षकांची वशिलाची पोरं घ्यायची. झाडे लावा झाडे लावा. आपली न्यू स्कूल शाळा, यांना माहिती, माझे मित्र आहेत गावात. आमच्या आजोबांनी गावासाठी 5 एकर शाळेला मोफत दान केली जमीन आणि सांगितलं शाळेला नाव द्यायचं नाही. माझं शाळेला नाव द्यायचं नाही. एका हाताने केलं, एकाला हाताने सांगितलं नाही, कारण ते साक्षीदार आहे, पुरावा असं सांगतो मी. म्हणजे मी असं खोटं बोलत असं नाही. आज हजारो विद्यार्थी घडले, कलेक्टर भेटले, सगळं घडले. म्हणजे आपण द्यायला शिकलो पाहिजे. आपण काय करतो, निसर्गाचा नियमच पाळत नाही. म्हणजे एक दाणा जमिनीत गाडलं तर 1 कणीस मिळेल, म्हणजे 1 जोंधळभर धान्य मिळेल, ओंजळभर धान्य मिळेल. मग गाडणार कोण? आपण गाडायला शिकत नाही, त्यामुळे आपल्याला काय मिळत नाही. आजकाल लोकांना फक्त पाहिजे. तुम्ही द्यायला शिका. मी तुम्हाला म्हणत नाही पैसे द्या, तुम्ही प्रेम देऊ शकता, दुसऱ्याची गोड बोलू शकता, आपल्याकडे 2 पेन एकट्याला देऊ शकता, शेजारची प्रेमाने राहू शकता, एकमेकाला मदत करू शकता. तुम्हाला जे देता येते ते फक्त द्यायला शिका. पैसे एका सगळ्या गुण. मी सांगतो जगायला पैसे लागत नाही. तुम्ही कसं जगता हे दाखवायला पैसे लागतात. तुम्ही कसं जगता हे दाखवायला पैसे लागतात. तुम्ही दुःखीत आहे त्याचं कारण ते तुम्ही दाखवताय. मी एवढा श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढी गाडी, एवढं प्रॉपर्टी, काय उपयोग नाही. कारण तुम्हाला हेच कळलेलं निसर्गाचा नियम की तुम्ही द्यायला शिका. आणि बघा उद्यापासून सुरुवात करा. जाऊ द्या कार्यक्रम संपून जाणार आहे, पण उद्यापासून सुरुवात करा. बघा तुम्हाला त्याचे आउटपुट काय आहे. मी आयुष्यात आमच्या आजी आजोबांचा आदर्श घेतला. द्यायला शिका तुम्ही, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडत नाही. मला तर मान सन्मान प्रसिद्धी पैसा त्यापेक्षा पलीकडे मी गेलोय. मला काहीच नको. सर तुमच्या भाषेत सांगतो, माझी आध्यात्मिक पातळी आली. मला कोणी चांगलं म्हटलं तरी काय वाटत नाही, कोणी वाईट म्हटलं तरी मला काय वाटत नाही. कारण मी माझ्या कामावर निष्ठ ठेवतो. कोण चांगलं म्हणते कोण वाईट म्हणते विचार नाही केला. आणि काम करणाऱ्या माणसाने नेहमी आपल्या कामावर निष्ठ ठेवली तर तुम्हाला अपयश कधी येणार नाही. अपयश कधी येतं की जेव्हा तुम्ही त्यात स्वार्थ ठेवता, काहीतरी आचा ठेवता, त्यावेळेस तुमच्या याला पोकळी लागते किंवा त्याला वाळवी लागते आणि तुम्ही संपून जाता. लक्षात घ्या, या कार्यक्रमातून हा जरी विचार जरी तुम्ही घेऊन गेला, दुसरा द्यायला काहीतरी शिकलं तर मला त्या कार्यक्रमाचा म्हणजे यशस्वीता आहे आपल्याला सांगता येईल. दुसरा सांगायचं की या ठिकाणी शेकडो कलाकार घडवणारी संस्था आहे आणि या शहराच्या सांस्कृतिक योगदानामध्ये परवा मागच्या वेळेस लोकमत सारखा पेपर दैनिक मला या ठिकाणी संपादकीय लावतो. संपादकीय तुम्हाला माहिती असेल की किती महत्वाचा भाग आहे. संपादकाशिवाय कोणाला अधिकार नसतो. तो मी लिहिलेला लोकमतच्या काय याचा संपादकीय की तरुणांचा या चळवळीमध्ये सहभाग आवश्यक आहे. तरुणांनी काय केलं पाहिजे. तर या ठिकाणी खूप संधी मिळाली आणि एका शहराच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये आपल्या संस्थेची नोंद आहे. सकाळी सर्वे केला 64 वर्षामध्ये की ज्या 10 संस्थेने योगदान दिलं शहरामध्ये सांस्कृतिक साहित्यिक, त्याच्यामध्ये आपल्या संस्थेचं नाव आहे. हे सांगायचा उद्देश काय की आधी केले मग सांगितले. म्हणून या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी व्यासपीठाला भेट दिलेली आहे, संस्थेच्या कार्याचं कौतुक केले आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या मागे शब्बासकीची थाप दिलेली आहे. मला खूप आनंद वाटतोय. खूप सांगण्यासारखं आहे. या निमित्त मी आदरणीय आमदार माझे म्हणजे खूप चांगले स्नेही होते, लक्ष्मण जगताप सर, नागकुमार कुणीचकर सर, देशमुख सर, तावरे साहेब, मुरलीधर डगे सर, विद्याधर जिंतीकर आणि सर्व पत्रकार मित्र यांनी खूप मला या ठिकाणी संस्था मोठी करण्यामध्ये सहभाग दिलेला आहे. आणि या ठिकाणी माझं मनोगत लांबलेलं मी थांबवतो, कारण संस्थेची भूमिका 25 वर्षाची तुम्हाला कळली पाहिजे. निदान 5 मिनिटात तरी ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कारण म्हणजे आज आपण ज्या ज्या शिक्षकांनी
आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून काम केले चांगलं त्यांना आपण राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार आहे. त्याप्रमाणे ज्यांनी समाजामध्ये निस्वार्थपणे काम केलेले आहे, समाजाला या ठिकाणी जागृत आणि जिवंत ठेवण्याचे काम केले, अशा लोकांना आपण राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहे. तसेच जे आमचे कवी लोकांनी अनेक वर्ष काम केलेले अशा लोकांना या ठिकाणी नक्षत्र गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करणार आहे. जे बाल कलाकार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये जागृती निर्माणासाठी आपण गुणवंत बाल कलाकारांना सुद्धा सन्मानित करणार आहे. तसेच या ठिकाणी अनेक साहित्य लिहिणारे कवी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण काव्यसंग्रह प्रकाशन आपलेले त्याला सुद्धा प्रकाशन होणार आहे. असा बरगतचा असा कार्यक्रम आज आपण संपन्न करणार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्यांनी साथ द्यायची. हा कार्यक्रम तुमच्यासाठी हा तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही त्याला यशस्वी करायचे. तर मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. यात संस्थेच्या 25 वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन सौभाग्यवती रुपाली भालेराव यांनी केलं. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनाथ पोकळे यांनी मांडलं. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये विकास राऊत, यशवंत घोडे, डॉक्टर अजय सकपाळ, पियुष काळे, बबन चव्हाण, जुई यादव, यशवंत गायकवाड, नवनाथ पोकळे, सुनील पोटे, अनिता बिराजदार इत्यादींनी पुढाकार घेतला. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विजेते विद्यार्थी, कला शिक्षक, मुख्याध्यापक यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं. हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणात सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे संपन्न झाला, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. सर्व विद्यार्थी, शिक्षक, कला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं नक्षत्राचं देणं कार्यमंचाच्या वतीनं हार्दिक 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 अभिनंदन, आभार. या पुढील कार्यक्रमासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. कार्यक्रमाची सांगता ही आपण पसायदानाने करणार आहोत. तत्पूर्वी तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात कवी आणि कवयित्रींनी एक सूचना आहे, 2 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्या. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात कवी व कवयित्रींनी बहुजन सैनिक न्यूज चॅनल मध्ये कार्यक्रम चालू आहे. कृपया या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. प्रेमापोटी हा कार्यक्रम कवयित्रींचा, कवींचा हा लाईव्ह चॅनल वरती होणार आहे. त्या संदर्भात ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या ग्रुपवरील नेहमी सूचना वाचाव्यात. सर्वांना नम्र विनंती आहे की विश्वगीत पसायदानासाठी सर्वांनी स्तब्ध उभे राहून आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान घे जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे कडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लावो प्राणी जात वर्ष मंडळी ईश्वर निष्ठांची मानवी आळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाने चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापनीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवा एक मने श्री विश्वेश्वराओ हा होई रदान पसाओ एकेव ज्ञान देवो सुखिया झाला एकेव ज्ञान देवो सुखिया झाला एकेव ज्ञान देवो सुखिया झाला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.